नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की सायली आणि अर्जुन या दोघांनीही आता साक्षीच्या घरून ते पेंडल मिळवलेलं असतं। त्याचबरोबर आता प्रियाच्या नजरेतून सायलीने अर्जुनचे ते बूटसुद्धा लपवलेले असतात। आता सगळं काही व्यवस्थित त्यांनी करून झालेलं असतं, पण आता त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की आपण मस्त कुठेतरी फिरायला जाऊन येऊया। सायली अर्जुनला म्हणत असते आता हे काय मध्येच। त्यावर अर्जुन सांगत असतो सध्या केस कचेरी कोर्ट पोलीस हे सगळं करून जरा खूप लाईफ डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय, काहीतरी वेगळं करायला हवं, त्यासाठी मस्त कुठेतरी फिरायला जाऊन येऊया, डेट प्लॅन करूया। त्यावर सायली म्हणते डेट? त्यावर अर्जुन सांगतो हो का नाही, जाऊ शकतो नवरा बायकोसुद्धा डेटवरती। आणि मग आता सायलीला खर्च नको असं वाटत असतं, पण अर्जुन काही सायलीचं ऐकत नाही। अर्जुन म्हणतो मस्त जरा रिलॅक्स होऊन येऊया आणि तो छान असं डेट प्लॅन करतो। तर आता प्रियाने हे ऐकलेलं असतं की सायली आणि अर्जुन फिरायला जाणार आहेतच्या महत्त्वाचं तिने हे ऐकलेलं असतं की सायली आणि अर्जुन घराबाहेर जाणार आहेत आणि ते दोघं एकत्र घराबाहेर जाणार आहेत म्हणजे नक्कीच ते साक्षी विरोधातच काहीतरी शोधाशोध करायला जाणार असणार असा प्रियाला डाऊट आलेला असतो। त्यामुळे आता प्रियाने सायलीला आणि अर्जुनला एकत्र घराबाहेर नाही पडू द्यायचं, काही करून त्यांना थांबवायचं असं ठरवलेलं असतं। त्यामुळे आता ती बरेच काही बहाणे करते। घरातली साफसफाई करायची आहे, विमलला बरं नाही आहे, मग घरात कामं करायला आणखीन एखाद्या व्यक्तीची गरज लागेल, जर तू बाहेर गेलीस तर मग घरात कामं कशी होतील, सगळा प्रेशर आईंवरती येईल वगैरे वगैरे आता सायली बोलत असते। त्याबरोबर प्रिया सायलीला बोलत असते। आता सायली तिला सांगते की हे बघ प्रिया, तू त्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नको, माझी जी कामं आहेत ती कशी मॅनेज करायची ते मला व्यवस्थित माहिती आहे। दुपारच्या जेवणाची सगळी तयारी माझी सकाळी करून झाली आहे आणि जे काही थोडंफार बाकी आहे ते आई आणि विमलताई मिळून करतील। आणि राहिला प्रश्न घरातल्या साफसफाईचा, तर काल सगळं करून घेतलेलं आहे आणि तरी पण तुला काही एक्स्ट्रा करायचं असेल तर तू आहेसच की, तू कर। त्याबरोबर आता मात्र प्रिया म्हणत असते किती स्वार्थासारखं बोलतेस तू, तुला फिरायला जाणं आजच गरजेचं आहे का, नंतर जा कधीतरी, एवढं कुठे महत्त्वाचं आहे फिरायला जाणं। आता जर तुझ्या जागी मी असते तर मी अश्विनला समजावून सांगितलं असतं की अश्विन आज आपण नको जाऊया, आज घरात थांबणं गरजेचं आहे। सायली म्हणते तुला काही करायचं आहे ते तू कर, काय बोलायचं आहे ते तू बोल, आम्ही ठरवलं आहे म्हणजे आम्ही जाणार। माझ्या नवऱ्याला आणि मला दोघांनाही कामं असतात, आम्हाला जेव्हा वेळ मिळेल आम्ही तेव्हाच आमच्या हिशोबाने आमचं प्लॅनिंग करणार ना। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन काही प्रियाचं ऐकत नाही। आता प्रिया ही गोष्ट कॉल करून साक्षीला सांगत असते। साक्षी म्हणते की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। बरं तू एक काम कर, सायली आणि अर्जुन घराबाहेर पडतील ना त्यावेळेस मला मेसेज करून सांग, मी आणि अण्णा आपण तिघंजणं भेटूया आणि मग अण्णांचा आणि दामिनीचा झालेला प्लॅन मी तुला सांगते। त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते म्हणजे काहीतरी प्लॅनिंग आधीच झालं आहे तुमचं? अरे यार मग तुम्ही मला आधी का सांगत नाही, माझ्या जीवाला का उगाच टेन्शन देता? त्यावर लगेचच साक्षी म्हणते सायली अर्जुन निघाले की तू मला मेसेज करून सांग। त्यावरती म्हणते ठीक आहे। आता प्रियाला सायली आणि अर्जुन बाहेर जाणार आहेत ही गोष्ट माहीत असते, पण ते दोघं नेमके कोणत्या ठिकाणी जाणार आहेत हे माहीत नसतं। आता छान अर्जुनने मस्त सगळं काही व्यवस्थित प्लॅन करून केलेलं असतं। सायलीसुद्धा खूप एक्सायटेड असते, खूप दिवसांनंतर ते दोघंजणं असे पुन्हा निवांत एकत्र फिरायला येणार असतात। छान एकत्र दोघंजणं गाडीतून येतात, वातावरणही छान असतं, पावसाळ असतं, सगळीकडे छान हिरवळ वगैरे असते, रस्त्याने सुद्धा बघत येत असतात, छान गाडीत गाणी लावलेली असतात, दोघंजणं गाणी ऐकत येत असतात। येता दोघांनाही एकमेकाबरोबर घालवलेले जुने क्षण, लग्नाच्या आधीचे काही प्रसंग आठवत असतात। अर्जुन सायलीला सांगत असतो लग्ना अगोदर तुझी पर्सनॅलिटी काही वेगळीच होती, प्रत्येक गोष्टीत गडबड घोटाळा गोंधळ, प्रत्येक गोष्टीत गडबड, आठवतंय ना मी तुझं नाव काय ठेवलं होतं ते, मिस गडबड घोटाळा। त्याबरोबर सायली म्हणत असते एवढी काही गडबड मी केली नव्हती, पण तुम्हाला आपली सवय प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला नावं ठेवण्याची ना, म्हणून। त्याबरोबर आता फिरायला जात असतात, डेटवर जात असतात, पण हळूहळू भांडत होत चाललेलं असतं। अर्जुन म्हणतो असू दे, आता आपण भांडायची काहीच गरज नाही, ते पण घडून गेलेल्या गोष्टीवरून, छान मस्त फिरायला जातोय, छान मूडमध्ये फिरायला जाऊया। सायली म्हणते तेच मला सुद्धा म्हणायचं होतं, पण तुम्हालाच उगाच जुन्या गोष्टी उकरून काढल्याशिवाय जमत नाही। त्याबरोबर अर्जुन म्हणतो मी कुठे उखरत होतो, तूच उखरत होतीस।
त्याबरोबर आता लगेचच सायली ही अर्जुनला म्हणते, बघा कोण कोणाला सांगतं जुनं उकरू नका. तुम्हाला आठवत नाही आहे माझ्याकडून तुमच्या ऑफिसमध्ये एक चूक झाली होती. त्यावेळेस तुम्ही काय म्हणाला होता, 3 चुका झाल्या की म्हणे तुला कामावरून काढून टाकणार म्हणून, आणि तुम्ही माझ्या चुका मोजत होतात. मग त्यावेळेस तुम्ही नव्हतात का उकरून काढत जुनं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, ते काम होतं माझं. त्याबरोबर आता दोघं भांडत बोलत चालत का होईना पण ज्या ठिकाणी त्यांना यायचं असतं त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता दोघंही भांडणाचा विषय जरा थांबवतात आणि मस्त गाडीच्या बाहेर येतात आणि एकत्र हॉटेलच्या आतमध्ये आलेले असतात. आता आतमध्ये येऊन सायली आणि अर्जुन त्यांच्या टेबलवरती बसतात. अर्जुनने छान मस्त टेबल बुक करून घेतलेलं असतं. आता ते दोघंजण आल्या पहिलं त्यांना कॉम्प्लिमेंटरी सरबत येतं. त्यानंतर आता लगेचच वेटर त्यांची ऑर्डर घ्यायला येतो. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन दोघंही एकच मेन्यू मागवतात. त्याच्यानंतर आता मेन्यू घेईपर्यंत आपल्याला काहीतरी टाईमपास करायला हवा असा दोघंजणं विचार करत असतात. पण आता टाईमपास तरी काय करणार, मग पुन्हा दोघंजणं गप्पा मारायला लागतात. पण यावेळेस आता भांडणातण्याच्या गप्पा मारत नाही तर चांगलं जरा छान गप्पा मारत असतात. सायली ही फॅमिलीचा विषय काढत असते. घरात सगळं काही बरं व्हायला हवं असं तिचं मत असतं, ती हे बोलत असते. तर अर्जुन तिला म्हणतो, बायको आज नाही, आज आपण फॅमिलीबद्दल पण बोलायला नको. सतत घर, फॅमिली, काम या सगळ्या गोष्टींवर बोलून आहे ना, म्हणजे पूर्ण डोकं हँग व्हायला झालं आहे. आपण काहीतरी आज आपल्याबद्दल बोलूया, थोडा वेळ का होईना पण आपण फक्त आपला विचार करूया. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे. मग आता अर्जुनला आठवण येते, ती म्हणजे त्यांच्या माथेरानच्या हनीमूनची. अर्जुन सायलीला म्हणत असतो, आठवते तुला तू किती ओव्हर ड्रंक केलं होतंस ते आणि मग हँगओव्हर चढला होता तुला. आता सायलीला ते आठवत असतं पण सायली म्हणत असते, गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काही कुठेही कसं आठवतं, ते घडून गेलं आहे ना आता. इतक्यात त्यांना आता महिपतचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो, ए गप ग तू. त्याबरोबर आता हा आवाज ऐकल्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघंही गप्प बसतात. परत सायली म्हणते, नाही आपला भास असेल. अर्जुन म्हणतो, हां मे बी. इतक्यात त्यांना पुन्हा महिपतचा आणि साक्षीचा आवाज ऐकल्यासारखा होतो. अर्जुन म्हणतो, नाही मला वाटत नाही हा भास आहे. सायली म्हणते, मला सुद्धा, बघूया आपण. आणि मग आता ते दोघंजणं महिपत आणि साक्षीला तिकडे शोधायला लागतात. दरम्यान तिथे त्यांना जवळच्याच टेबलवरती महिपत पाठमोरा बसलेला दिसतो. त्याच्यासमोर प्रिया बसलेली असते. सायली प्रियाला बघते आणि अर्जुनला म्हणते, ती बघा. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन आणि सायली हे एका वेटरला जवळ बोलवतात आणि त्याला सांगतात, तिथे ती लोक जे बोलत आहेत ते ऐक आणि आम्हाला सांग, पण त्यांना तुझ्यावर डाऊट यायला नको. त्याबरोबर तो वेटर म्हणतो, माझी नोकरी जाईल. अर्जुन त्याला पैसे देतो आणि सांगतो, आता व्यवस्थित सांभाळून काम कर. मग तो वेटर त्यांचं बोलणं ऐकायला लागतो. तर आता इथे महिपत हा त्या दोघींनाही समजावून सांगत असतो, तुम्ही काही काळजी करू नका, दामिनीबाई आहे ना ती सगळं व्यवस्थित करेल. तर इकडे आता प्रिया म्हणत असते, नक्की त्या दामिनीने प्लॅन काय केला आहे हे सांगा ना तुम्ही आम्हाला अण्णा सर, म्हणजे आमचं टेन्शन जाईल. त्याबरोबर साक्षी ही म्हणत असते, अगं दामिनीचा प्लॅन हाच आहे की आता अर्जुन आमच्या घरातून येऊन गेला आहे असं तुझं म्हणणं आहे. मग ती येत्या काही दिवसांमधली कोर्टाची तारीख मागून घेणार आणि मग जर अर्जुनने कोर्टात ते पुरावे सादर केले तर अर्जुन माझ्या घरामध्ये घुसला, त्याने माझ्या घरामध्ये मी नसताना शोधाशोध केली, मग त्याने काहीतरी चोरीही केली असेल असं कोर्टात सिद्ध करणार आणि अर्जुनवरती चोरीचे लागणार. आणि एकदा की त्याच्यावरती चोरीचे चार्जेस लागले की मग ते सगळं निस्तरता त्याला अजून वेळ लागणार. त्याबरोबर आता इकडे तो वेटर हे सगळं ऐकतो आणि सायली आणि अर्जुनकडे येऊन सांगायला लागतो की ते जे म्हातारे काका बसलेत. त्यावर सायली म्हणते, म्हातारे काका? तर लगेचच तो वेटर म्हणतो, हां म्हातारे काका. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हां बोल तू पुढे. त्यावर पुढे आता तो वेटर सांगत असतो की ते जे बसले आहेत ते कोणीतरी दामिनी म्हणून बाई आहे तिच्याबद्दल बोलत होते. ते सांगत होते की दामिनीचा फुलप्रूफ प्लॅन आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. आणि त्या ज्या भुऱ्या केसाच्या ताई बसल्यात त्या म्हणत होत्या की कोर्टात खेचणार वगैरे. आणि मग तो सगळं काही आता सांगतो. त्याबरोबर पुढे तो विचारतो की साहेब ह्या सगळ्यात माझं नाव कुठे येणार नाही ना? त्यावर अर्जुन त्याला सांगतो, काळजी करू नकोस, तुझा विषय इथेच संपला, फक्त मी तुझ्याकडून हे काम करून घेतलं आहे हे तू विसरून जा. त्यावर लगेचच तो वेटर सांगतो की वय. आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. अर्जुन आणि सायली राहिलेली त्यांची डेट एन्जॉय करतात. आता दोघंजणं मस्त गप्पा वगैरे मारतात. अर्जुन सायलीला छान गिफ्ट देतो आणि आता तर दोघांच्या सेलिब्रेशनमध्ये आणखीन जास्त एनर्जी ॲड झालेली असते, कारण महिपत आणि दामिनीचा जो काही प्लॅन असतो तो सुद्धा त्यांना समजलेला असतो. आता दोघांचंही छान सेलिब्रेट करून झालेलं असतं. मग आता सायली अर्जुनला म्हणत असते, निघूया का आपण? अर्जुन म्हणतो, निघूया. आता निघताना गाडीत सुद्धा सायली अर्जुनला म्हणते, बघा ना आपण किती फायद्यात पडलो नाही, म्हणजे डेटवर गेलो आपण, फिरायला गेलो होतो आपण, जरा एन्जॉय करायला गेलो होतो आपण, पण शेवटी तिथेही
बरोबर काहीतरी कामाचं चांगलं घडलंच. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, घडलं हे खरं, पण त्याचा काही उपयोग करून घ्यायला आपल्याला आधी काहीतरी मुद्दा शोधावा लागेल. सायली म्हणते, म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, आपण कोर्टात काय सांगणार? आपल्याकडे ते पेंडल कुठून आलं आणि कसं आलं? पण चोरी केली साक्षीच्या घरात. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते, मग आपण करायचं काय? त्यावर अर्जुन म्हणत असतो, तोच विचार मी सुद्धा करतो. इतक्यात आता चैतन्य खाली आलेलं असतो आणि चैतन्य अर्जुनला जोरजोरात हाका मारून बोलवून घेतो आणि सांगतो की दामिनी देशमुखने कोर्टाची उद्याची तारीख मागून घेतली. आता प्रियाला तर माहिती असतो सर्व प्लॅन, पण प्रिया आता मुद्दामूनच तिला उगाचच टेन्शन आल्यासारखं दाखवते, कारण तिथे घरातलं सगळं कुटुंब हजर असतं. ती मुद्दाम म्हणायला लागते की अरे पुन्हा ही दामिनी केसची तारीख मागून घेते, आता पुन्हा मला कोर्टात हजर व्हावं लागणार, पुन्हा मला तोच सगळा मनस्ताप सहन करावा लागणार. कधी संपणार आहे माझ्या मागचा हा सगळा त्रास ना, मला काही कळत नाही आहे. एकदाचं या मधुभाऊंना यांच्यावर गुन्ह्याची शिक्षा मिळू दे आणि मी ह्या सगळ्यातून मुक्त होऊन जाऊ दे. मधुभाऊ, गुन्हा केला आहे तुम्ही, पण बघा भोगतोय आम्ही, आम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. असं म्हणत प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते आणि लगेचच महिपतला आणि साक्षीला कॉल करते आणि सांगत असते की सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे घडलं. दामिनीने कोर्टाची तारीख मागून घेतलेली आहे आणि ते सांगायला चैतन्य घरी आला. चैतन्य ज्यावेळेस घरी आला आणि त्याने अर्जुनला दामिनीने कोर्टाची तारीख मागून घेतली हे सांगितलं, त्यावेळेस अर्जुनचा चेहरा खरकन पडला. आता हे ऐकून साक्षी आणि महिपत खुश होतात. त्यांना वाटत असतं की सगळं आपल्याला हवं आहे तसं होतं आहे. पण आता खरं तर सायली आणि अर्जुनला त्यांचा प्लॅन अगोदरच माहिती झालेला असतो, त्यामुळे त्यांना सगळं माहीत असताना नाटक केलं होतं त्या दोघांनाही टेन्शन येण्याचं, जेणेकरून साक्षी, दामिनी, महिपत, प्रिया चौघंही जणं गाफील राहतील. आता सायली अर्जुन बेडरूममध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, तिथे तर आपण भासवलं की आपल्याला टेन्शन आलं आहे, पण खरोखरच आपल्याला टेन्शन येण्याची वेळ आली आहे. त्यावर सायली म्हणते, म्हणजे आणि का? त्यावर अर्जुन म्हणतो, असं काय करताय? आपल्याला टेन्शन यायला नको आहे का? अहो आपण काय सांगणार आहोत कोर्टात? आपल्याकडे हा तुकडा कसा आला हे आपण अजून तरी ठरवलं आहे का? त्याबरोबर सायली म्हणत असते, ते तुम्ही माझ्यावर सोडा. अर्जुन म्हणतो, तुमच्यावर? म्हणजे नेमकं आता सायली 2.0 काय करणार आहे? काय ठरवलं आहे तुम्ही? त्यावर सायली अर्जुनला म्हणते, 2.0 वगैरे काही नाही हो, जरा ना इमोशनली विचार करायचा एखाद्या गोष्टीचा. त्यावर अर्जुन म्हणतो, इमोशनली म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावर सायली सांगत असते की बघा, त्या दिवशी मला स्वतःच सांगत होता आणि आज स्वतःच विसरलात. त्यावर अर्जुन म्हणतो, सांगा ना पटकन. त्यावर आता सायली सांगत असते, तुम्ही मला काय म्हणाला होतात? प्रत्येक आईमध्ये आणि मुलीमध्ये एक काहीतरी वेगळा बॉन्ड असतो, खास बॉन्ड असतो, जो प्रत्येकांमध्येच असतो. आता साक्षीची आई जिवंत नाही आहे, त्यामुळे मे बी तिचा बॉन्ड कमी झाला असेल, तिला तिच्या आईची रोज आठवण येत नसेल, पण समोर एखाद्या आई आणि मुलीला बघितलं की तिला नक्की तिच्या आईची आठवण येतच असेल ना कधीतरी. त्यावर अर्जुन म्हणतो, त्याचा इथे काय संबंध? त्यावर सायली सांगते, संबंध आहे. मला सांगा, जर मी तुमच्याबरोबर नसेन तर तुम्ही काय कराल? त्यावर अर्जुन जरा इमोशनल होतो. सायली म्हणते, अहो तसा विचार नका करू, मी कुठेच जाणार आहे, मी फक्त विचारते, मी समजा कुसुमताईकडे गेले तर तुम्ही काय कराल? अर्जुन म्हणतो, कॉल करून बोलून घेईन. सायली म्हणते, तसं नाही, माझ्याकडे फोन नसेल तर? त्यावर अर्जुन म्हणतो, मी सरळ तुझ्या घरी येईन. सायली म्हणते, तसं पण नाही, जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर? त्यावर अर्जुन म्हणतो, मी तुझे फोटो बघेन. त्यावर सायली म्हणते, तेच, तुम्ही माझे फोटो बघाल, माझे आणखीन जर काही वस्तू का घरात असतील तर त्या जवळ घ्याल. मग तसंच आता जर साक्षीकडे तिच्या आईची एकच आठवण आहे तर साक्षी तिच्या आईची तीच आठवण तिच्या जवळ घेईल ना. तेच ती लॉकेट ती तिच्या गळ्यात घालेल, ते तुटलेलं जरी असलं तरी तिच्या आईची आठवण आहे, बरोबर ना? त्यावर अर्जुन म्हणतो, मग आता आपल्याला साक्षीला तिच्या आईची आठवण येईल असं काहीतरी करावं लागेल. त्यावर सायली म्हणते, काहीतरी करावं नाही लागणार, कोणातरी आई मुलीला तिच्या समोर आणावं लागेल. आता अर्जुन आणि सायली ठरवल्याप्रमाणे प्लॅन करतात आणि एका मुलीला तिच्या आईबरोबर साक्षीच्या समोर येता येईल असं काहीतरी करतात. आता साक्षीला ते सगळं बघून खरोखर इमोशनल व्हायला होतं आणि तिने ते पेंडल गळ्यात घातलेलं असतं. आता सायली अर्जुनचा प्लॅन एकदम सक्सेसफुल झालेला असतो. दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते. कोर्टात आता दामिनी, साक्षी, महिपत, प्रिया, अर्जुन, सायली, मधुभाऊ सगळेच आलेले असतात. सायली आता साक्षीच्या गळ्यात ते पेंडल बघते आणि तिला आता बरं वाटलेलं असतं. ती मनोमन खुश होते आणि अर्जुनलाही सांगते की बघा, साक्षीने ते पेंडल घातलं आहे, आपला प्लॅन वर्क होतो आहे. तर आता दामिनी देशमुखला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगितल्यावर ती म्हणत असते, ओपनिंग स्टेटमेंट देण्याची मिलॉट खरं तर गरजच नाही आहे, सतत ओपनिंग स्टेटमेंट, क्लोजिंग स्टेटमेंट, ओपनिंग स्टेटमेंट, क्लोजिंग स्टेटमेंट एवढंच सुरू आहे या तारखेबद्दल. अहो 2 वर्ष झाले ही केस सुरू आहे, पण आता ह्या केसचा निकाल लागायलाच हवा, कारण माझी अशी साक्षी शिखरे हिला आता हे सगळं असह्य होतं आहे, मेंटल ट्रॉमाला सामोरं जावं लागतं आहे तिला.
लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळावी. मधुकर पाटील यांनीच हा खून केलेला आहे हे सिद्ध होत आहे, कारण त्यांचे जे वकील आहेत, आमचे जे वकील मित्र आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हे 2 वर्ष झाले तरीसुद्धा त्यांच्या अशिलांना निर्दोष सिद्ध करू दिले नाही आहेत. याचा अर्थ नक्कीच पाणी कुठेतरी मुरतं आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो पाणी कुठे मुरतं आहे ते आत्ता थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांनाच कळून जाईल. आणि मग तो आता कोर्टाकडे परवानगी मागतो की मला साक्षी शिखरे हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. आता साक्षी हे ऐकते आणि साक्षीला खूप टेन्शन येतं की आता ह्या अर्जुनने मला कशाला बोलवलं आहे, याला आता मला काय विचारायचं असेल, पुन्हा हा मला काही फिरवून तर विचारणार नाही ना. त्यावर आता परमिशन ग्रँटेड असं सांगितल्याबरोबर लगेचच साक्षी हजर हो असं म्हटल्यावर साक्षीला आता जाऊन वरती विटनेस बॉक्समध्ये उभं राहण्याशिवाय काही पर्याय नसतो. ती विटनेस बॉक्समध्ये येते आणि उभं राहते. अर्जुन लगेचच तिला म्हणतो तुमच्या गळ्यात जे पेंडल आहे ते सुंदर आहे, कुठून घेतलं? त्यावर साक्षी म्हणते त्याचा तुमच्याशी काय संबंध, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टीवर डिस्कस करू नका प्लीज. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो ही तुमची पर्सनल गोष्ट नाही, ही केस संबंधीची गोष्ट आहे. आणि मग अर्जुन त्याच्याकडचा अर्धा तुकडा आता कोर्टात सादर करतो आणि सांगत असतो की हा त्याच लॉकेटचा तुकडा आहे जो साक्षीच्या गळ्यामध्ये आहे आणि हे पेंडल तिच्या गळ्यातून तुटून तेव्हाच पडलं होतं ज्यावेळेस ती आश्रमात गेली होती. तिथे हे पेंडल पडलं होतं आणि तिथूनच आम्हाला हे सापडले. ही त्यावेळेस आश्रमात होती, हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा. आणि हे तुटलं कारण त्यावेळेस तिच्यामध्ये आणि विलासमध्ये हातापायी होत होती. त्याबरोबर आता इथे साक्षी घाबरते. तर सायली आता देवाकडे प्रार्थना करत असते की आतापर्यंत जशी साथ दिली आहेस, आतापर्यंत जसं सगळं व्यवस्थित घडवून आणलं आहेस तसंच या पुढचंही सगळं व्यवस्थित घडू दे आणि माझे मधुभाऊ एकदाच या सगळ्यातनं निर्दोष सुटू दे. मधुभाऊसुद्धा आता देवाकडे हीच प्रार्थना करत असतात की 2 वर्ष माझी काही चूक नसताना मी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय, त्यातही मला काही हरकत नाही, पण जी गोष्ट मी स्वप्नातही बघू शकत नाही, एखाद्या व्यक्तीचा जीव घेणे, तसा आळ माझ्यावरती लागलेला आहे. हा आळ माझ्यावरचा कायमचा निघून जाऊ दे आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध होऊ दे. आता मधुभाऊंची प्रार्थना सुरू असते, सायलीची सुद्धा प्रार्थना सुरू असते. तर अर्जुन हा आता कोर्टात ते पेंडल सादर करतो. त्याबरोबर आता साक्षीच्या गळ्यातलं सुद्धा पेंडल काढून मागितलं जातं आणि ते पेंडल जोडून बघितलं जातं तर खरोखर ते साक्षीचंच पेंडल आहे हे सिद्ध होतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या हिच्याच त्या कोर्टात त्या आश्रमात होत्या हे मला सिद्ध करायचं आहे. आणि मग आता अर्जुनने एकामागोमाग एक असे 7 पुरावे कोर्टात सादर केलेले असतात. त्यानंतर आता अर्जुन पुढे सांगत असतो की आता हे सगळे पुरावे बघून कोर्टाने त्यांचा योग्य तो निर्णय द्यावा. त्याबरोबर आता जज त्यांचे सगळे पॉईंट नोट डाऊन करून घेतात आणि त्यानंतर कोर्टात हे सिद्ध होतं की खून हा मधुभाऊंनी केलेला नसून साक्षी शिखरे हिने केलेला आहे आणि मधुभाऊंना उगाचच्या उगाच 2 वर्ष कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन ह्या सगळ्याच्या वाऱ्या कराव्या लागलेल्या आहेत आणि यामुळे त्यांना मेंटली आणि फिजिकली खूप जास्त त्रास झालेला आहे. त्याचबरोबर प्रियाने खोटी साक्ष दिलेली आहे, प्रियाने कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे, कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे आता कोर्ट हे शिक्षा सुनावायला सुरुवात करतं. पहिली गोष्ट, खुनी म्हणजेच साक्षी शिखरे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर कोर्टात खोटं बोलल्याबद्दल प्रियाला 7 वर्षाची शिक्षा सुनावली जाते, कारण प्रिया जे खोटं बोलली त्याच्यामुळे एका निर्दोष निरपराध व्यक्तीला 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं, त्याला फिजिकली मेंटली टॉर्चर सहन करावं लागलं. त्याचबरोबर बाहेर बदनामी झाली, ते सगळं वेगळंच राहिलं. तर आता पुढे लगेचच वेळ येते ती म्हणजे महिपतची, पण महिपतचा सगळा कालाचिठ्ठा समोर आलेला नसतो, त्यामुळे कोर्टात अर्जुन महिपतला काहीच करू शकत नसतो. त्यानंतर आता इथे मधुभाऊंना हे कोर्ट निर्दोष सोडत आहे असं कोर्टाने सांगितलेलं असतं. हे ऐकून मात्र दामिनीला खूप मोठा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे, आज मी केस हरले आणि ती या ट्रॉमामध्ये जाते आणि तशीच स्तब्ध उभी राहते. कोर्ट इज ॲडजस्ट एवढं बोलून जज तर तिकडनं निघून जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता अर्जुनने महिपतला
त्याच्या चुकीची शिक्षा तर मिळवून दिली. अर्थात जरी महिपत जेलमध्ये गेलेला नसला तरीसुद्धा त्याचं सर्वस्व, त्याचं आयुष्य, त्याची मुलगी एकदाची जेलमध्ये गेली आहे. त्यामुळे महिपत हा आता जिवंतपणे मरणयातना भोगतच आहे. त्यामुळे त्याला शिक्षा मिळाल्यापेक्षाही जास्त शिक्षा मिळाली आहे. तो स्वतः जरी जेलमध्ये गेला नसता तरी त्याला एवढा फरक पडला नसता इतका त्याला त्याच्या मुलीमुळे पडतो आहे. मग आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की आता महिपत आणि दामिनी एवढ्यावर तरी गप्प बसतील की साक्षीला सोडवण्यासाठी आणखी नवीन काहीतरी कट उपसून काढतील. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.